नमस्कार मंडळी, तो ब्लॉगला सुरुवात करतोय. सर्वप्रथम आपण चाललोय एकविरेवरनं आपण जाणार आहे जेजुरी मार्गे. एकविरेला जाताना आज आपल्याला पाऊस खूप आहे. बघूया किती वेळ लागतो आपल्याला जाताना, कारण का भरपूर ट्रॅफिक आहे. आता समजलं आमचे मित्र पुढे गेले, त्यांनी कॉल केलेला की भरपूर ट्रॅफिक आहे. त्यामुळे बघू इथपर्यंत ट्रॅफिक आहे. आणि त्यानंतर आज एकविरा करणार आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जेजुरीला जातो. तर भेटूया आपण तिकडे आणि बघूया का आज मजा आपण करतोय आमच्या फॅमिलीसोबत. पाठीमागे बघू शकता नंतर एकविरेला स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्या आणि इकडे इकडे बसलो. आता आपण 1 तासात आता 15-20 मिनिटात आपण दिदीला पिकअप करणार. तिकडनं आपण निघायचं एकविरेला. हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून दगड आला.
काढून जावा
आम्ही तरी शोधतो तुला. दादा या आता मग कुठे चाललात? आता आम्ही आलेलो आहोत मोरगावला. 8 गणपती, अष्टविनायकचे 8 गणपती, त्यातला एक गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर गणपती. मम्मी काय एवढी गर्दी का आज? गर्दी आज संडे आहे ना. संडेची एवढीच गर्दी. संडे का म्हणजे? मुद्दा पण विचारतोय. चिकटेवाले नसतात ते टेबलमध्ये ठेवतात. झाडाची लई आहे. या झाडाची बी आहे. ठीक. पेढे 50. आताच आपलं दर्शन झालेलं आहे मोरगावचं. पुढील रस्ता आपण परत जाणार जेजुरीला. जेजुरीला आपलं जेवण रेडी आहे. जेवणाचा
बंदोबस्त झालेला आहे. आपले रमेश मामा आणि सदन मामा आणि माझे पप्पा इकडे होते आणि जेवण आमच्यासाठी रेडी ठेवलेलं आहे. तर पहिले आपण जाऊन जेवण करायचं, त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्लॅन आहे मी तुम्हाला सांगेन काय प्लॅन आहे, नक्की सांगेन. स्टे ट्यून. इथेच राहा, कुठे जाऊ नका. आम्ही इकडे फुल एन्जॉय करतोय. 3 दिवसासाठी आलोय, 2 दिवसासाठी आलोय. काल रात्री आम्ही सकाळी 11 वाजता निघालो दरम्यान. जेजुरीला पाऊस पडत नाहीये आणि गाडीमध्ये चिखल सुद्धा नाहीये, नाहीतर बाबा गाडीची अवस्था अशी झालेली की बघवत नव्हते, आम्हाला चढवत नव्हतं. काल तर दिवसभर नुसता बाहेर जातोय, कोण आतमध्ये येतोय, कोण बाहेर जातोय. आज वातावरण खूप चांगलं आहे इकडे, म्हणजे इथं बघू शकता बाहेर वगैरे. तुम्ही बघितलं बाहेर कसं वातावरण आहे, एकदम छान वाटतंय यार. असाच पाऊस पाहिजे ना. पाऊस कसा पाहिजे, जास्त पाऊस असला का कंटाळा येतो ना. बघितलं तुम्ही, ऐकलं तर बरं. आपण बघूया नंतरचा प्लॅन काय आहे. नंतर आपल्याला घरीच जायचं आहे. पण बघा मार्केटमध्ये आजीने हार आणलेत, बघू शकता. बघा आजी, आयो कोणला आणलं हार ते. अरे सांग, अविनाशच्या सबस्क्रायबरला सांग, हार कधी आणलं कोणला. गणपतीला आणि नवऱ्याला फोटोला हार नाही आणलंस. फोटो टाकले चोरात म्हटले. पाठीमागे बघूया काय चाललंय. पाठीमागे पब्लिक झोपलेली आहे बघा. मेकअप करून झोपलेले आहेत काय. तुम्ही सांगा इथे कमेंट करा सर्वांनी. हार कसे मिळाले. आजी किती रुपयाला मिळाले. 300 रुपयाला 2 हार मिळालेले आहेत. चांगले आहेत की नाही वाईट तुम्ही सांगा, कमेंट करा इथे. कमेंट मध्ये सांगा. आजीला खूप जास्ती भरली आहे. हार चांगले मिळाले की नाही, का महाग मिळाले तुम्ही सांगा. आता आपला प्लॅन काय आहे आपण जाणून घेऊया. बाबा आता नेक्स्ट काय आपला मार्ग काय असणार आता नेक्स्ट. आता जेजुरीला जायचं. हा, आणि जेजुरीला मच्छी खाणाऱ्याला मच्छी आहे, पापलेट फ्राय आहे, उभ्याचं कालवण आहे, झिंगा आहे, आणि मटण खाणाऱ्याला सुका मटण आहे, चिकन आहे, भाकरी आहे, भात आहे. आणि म्हणजे मेजवानी फुल चांगली आहे. म्हणजे आपला दिवस चांगला जाणार आहे. आणि आज पाऊस पण नाही इकडे. कोणाला वाटेल ते खा. आणि चंद्रायवनी मोनिकासाठी 3 पापलेट दिलेले आहेत स्पेशल. काय केले तुझ्यासाठी पापलेट आलेले आहेत कॉम्प्लिमेंटरी. खाल्ल्यावर सांगेल. ह्याच्या म्हणजे टेस्टवर डिपेंड आहे. काय खाल्यावर सांगेल. एवढ्या फुकटच्या पापलेट भेटले तिथं बघा. आज रविवार असल्या कारणाने जेजुरीला खाणाऱ्यांची चंगल आहे. दर्शन किती वाजता झालं सगळे. दर्शन झालं 8 वाजता सगळ्यांचं दर्शन झालं. आणि आम्ही आता मोरगावला आलेलो आहे. आता मोरगावचं दर्शन घेऊन चिकन मटन खाणार आणि मौज मजा करणार. सेफ ड्रायव्हिंग आणि फास्ट ड्रायव्हिंग करत आहे. ड्रायव्हिंग एकदम स्मूथ चालेल. ड्रायव्हिंग बद्दल प्रश्नच नाही. झाली तयारी.